या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजे रागातच कालिंदीला म्हणतात की यापुढे तुम्ही रेवती आणि यशच्या लग्नाची काळजी करू नका, कारण आता त्यांच्या लग्नाची जबाबदारी लीलाने घेतली आहे आणि ती ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडेल, कारण यापुढे तिच्यासोबत मी उभा असेल. आणि त्यानंतर ते कालिंदीसमोर हात जोडतात आणि लीलाचा हात पकडून तिला तेथून घेऊन जातात. आणि एजेंचं हे बदललेलं वागणं बघून लीला तर खूपच खुश होते, तर कालिंदी हसतच त्या दोघांना बाय करत असते. मात्र बाबा आणि रेऊ रागातच तिच्याकडे बघत असतात. त्यानंतर घरी जाताना लीला शांतपणे बसलेली असते, तर एजेंना पुन्हा पुन्हा त्यांनी बघितलेला प्रकार आठवत असतो आणि ते लीलाकडे बघत मनाशी विचार करत असतात की या लीलाने आजपर्यंत किती गोष्टी सहन केल्यात, मात्र तरीही नेहमी हसतमुख असते. त्या हसऱ्या चेहऱ्यामागे तिने इतकं मोठं दुःख लपवलं असेल याचा मी कधी विचारही केला नव्हता. आणि त्याचवेळी लीलाचं एजेंटकडे लक्ष जातं. ती एजेंटना विचारते की एजे काय झालं आहे, कशाचा विचार करताय तुम्ही? तर एजे म्हणत असतात की काही नाही, पण तुला मला काही सांगायचं आहे का? आणि त्यावर लीला म्हणते हो एजे. आणि मग ती एजेंटना सांगते की तुम्ही रेवती आणि यशच्या लग्नाची जबाबदारी घेतल्यामुळे माझ्यावरील खरंच खूप मोठं ओझं कमी झालं आहे. आणि तिचं हे बोलणं ऐकून एजे मनाशी म्हणतात की इतकं सगळं घडूनसुद्धा ही मुलगी दुसऱ्यांचाच विचार करते, खरंच हिला मानायला हवं. तर दुसरीकडे कालिंदी एजेंनी शब्द दिल्यामुळे खूप खुश असते आणि देवापुढे हात जोडून त्याचे आभार मानत असते. तर बाबा तिला म्हणत असतात की कालिंदी, तुझ्या या वागण्याला काय म्हणावं ना तेच मला कळत नाही. म्हणजे तुझं कसं आहे माहिती आहे का, जर तुला एखादी गोष्ट हवी असेल ना तर तू सतत त्याबद्दल पुढच्याशी बोलत राहते आणि शेवटी वैतागून तो व्यक्ती तुला ती गोष्ट देतो आणि त्यावेळी तुला असं वाटतं की त्याने ती स्वतःहून तुला दिली आहे, मात्र असं नाहीये ग. मात्र या सगळ्याचा कालिंदीवर काही परिणाम होत नाही. ती म्हणत असते की तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, पण आता माझी रेऊ श्रीमंताच्या घरी सून म्हणून जाणार आहे, या गोष्टीमुळे मी खरंच खूप खुश आहे. मात्र त्याचवेळी रेवतीला एका ऑर्डरसाठी कॉल येतो. तिला 200 कपकेक्सची ऑर्डर मिळालेली असते, त्यामुळे ती खूप खुश होते आणि याबद्दल लगेच बाबांना सांगते आणि ते तयारीला सुरुवात करतात. मात्र कालिंदी रेवतीला म्हणत असते की अगं रेऊ, आता तू जहागीरदारांच्या घरची सून होणार आहे, त्यामुळे अशा छोट्या मोठ्या ऑर्डर घेणं तुला शोभत नाही. ते लोक काय म्हणतील, जहागीरदारांची होणारी सून आमच्याकडे अशी छोटी ऑर्डर घेऊन आली का? पण त्यावेळी रेऊ म्हणते की ते लोक असं तेव्हाच म्हणतील जेव्हा मी जहागीरदारांची सून होईल. आणि मला नाही असं वाटत की ज्या लोकांनी माझ्या आईबाबांचा अपमान केलाय त्यांच्या घरात मी सून म्हणून जावं. आणि रेऊचं ते बोलणं ऐकून कालिंदीला मोठा धक्काच बसतो. ती म्हणत असते की हे काय बोलतेस तू? तर रेवती बाबांकडे बघत म्हणते की बाबा, त्या घरात सून म्हणून जावं की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय असेल ना? आणि त्यावर बाबासुद्धा हो म्हणतात आणि मग ते दोघेजण तेथून निघून जातात. दुसरीकडे लीला जेव्हा घरी येते तेव्हा तिच्याकडे बघून दुर्गा म्हणत असते की ही तर खूप शांत दिसते, म्हणजे मी त्यांच्या घरी जाऊन जे काही केलं त्याचा चांगलाच परिणाम झालाय म्हणायचं. आणि मग ती मुद्दाम लीलाला आडवी जाते आणि तिला विचारते की काय न्यूज आहे तुमच्या बहिणीच्या लग्नाची? आणि त्यावर लीला हसतच म्हणते की न्यूज हीच आहे की आता लवकरच रेऊचं आणि यशचं लग्न होणार आहे. आणि ते ऐकून दुर्गाला आश्चर्य वाटतं. ती म्हणत असते की हे शक्यच नाही. आणि त्यावेळी लीला म्हणते की कसं आहे ना दुर्गा, एजे या लग्नासाठी सपोर्ट करत आहेत आणि जर तुला हे लग्न थांबवायचं असेल तर तुला एजेंटच्या विरोधात जावं लागेल. आहे का तुझ्यात तेवढी हिंमत? आणि लीलाचा तो प्रश्न ऐकून दुर्गाचं तर तोंडच बंद होतं आणि लीला हसतच तेथून निघून जाते. दुर्गा मात्र काळजीत पडते. त्यानंतर रात्री कालिंदीला काही केल्या झोप येत नसते. ती अस्वस्थपणे फेऱ्या मारत मनाशी म्हणत असते की मागच्या वेळीसुद्धा त्या एजेंटनी शब्द दिला होता, मात्र माझ्या रेऊ आणि यशचं लग्न काही झालं नाही. आता सुद्धा त्यांनी शब्द दिलाय खरा, मात्र मी सुद्धा काहीतरी करायला हवं. आणि मग काय करायचं याचा विचार करत असताना तिला एक कल्पना सुचते आणि मग ती लगेच आजींना कॉल करते. आजी तिला विचारत असतात की काय झालं कालिंदीताई, इतक्या रात्री कॉल केला, सगळं ठीक आहे ना? आणि त्यावर कालिंदी नाटक करत म्हणते की कशाचं आजी, जेव्हा मुलीच्या लग्नाची काळजी वाटत असते तेव्हा एका आईला झोप तरी येईल का? तुम्हीच सांगा. त्यामुळे आजी काय झाले ते विचारतात. तर कालिंदी म्हणत असते की मला यश आणि रेवतीच्या लग्नाची ना खूप काळजी वाटते. खरं तर एजेंटनी शब्द दिलाय खरा, मात्र तरीसुद्धा लोकांची तोंड कशी गप्प करायची ना? लोक सतत रेऊच्या लग्नाबद्दल विचारत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ना शगुन म्हणून रेवतीसाठी काहीतरी पाठवावं,
म्हणजे सगळ्यांना असं कळेल की रेवती जहागीरदारांची होणारी सून आहे आणि आपण लग्नाची बोलणी सुरू केली, याचा परिणाम मुलांवर सुद्धा होईल. त्या ह्या सगळ्या गोष्टी सिरियसली घेतील. आणि कालिंदीचं ते बोलणं ऐकून आजी म्हणतात की ठीक आहे, मी उद्या विचार करून तुम्हाला कळवते काय आहे ते. आणि ते ऐकून कालिंदी तर खुश होते आणि फोन ठेवून देते. ती हसतच म्हणत असते की आता माझी रेवूसुद्धा श्रीमंताच्या घरी सून म्हणून जाणार, तीसुद्धा सोन्या चांदीने मढणार. आणि मग ती हसतच झोपायला जाते. दुसरीकडे एजे अंतराच्या फोटोसोबत बोलत असतात. ते म्हणत असतात की अंतरा, मला आजपर्यंत असं वाटत होतं की माणसं ओळखायला कधीच चुकणार नाही, मात्र मी लीलाला ओळखण्यात खूप मोठी चूक केली. मी तिला काय समजत होतो आणि ती काय निघाली. तिच्या हसऱ्या आणि बालिश चेहऱ्यामागे तिने इतकं सगळं दुःख लपवलं असेल याची मला साधी जाणीवसुद्धा नव्हती. मी खरं तर तू गेली म्हणून सगळ्या जगावर चिडचिड करायचो, घरातल्यांवर राग काढायचो, मात्र लीलाने एवढं दुःख तिच्या लहानपणापासून सहन केलंय, पण तरीसुद्धा ती नेहमी हसतमुख असते. प्रत्येक गोष्टीमध्ये ती पॉझिटिव्हपणा शोधत असते. तिने तिचं दुःख कधी मला जाणवूसुद्धा दिलं नाही. तिची ती आई तिच्यावर किती अन्याय करते, त्यांनी तर तिच्या प्रत्येक चुका भिंतीवर लावून ठेवल्या आहेत, मात्र त्याचा राग मनात न ठेवता लीला त्यांच्यावर अतोनात प्रेम करते. खरंच एवढा समजूतदारपणा तिच्यात कुठून येतो ना, तेच मला कळत नाही. आता तूच सांग मला की अशा मुलीला माझ्यापासून मी कसं दूर ठेवायचं. काही केलं ना तरी तिचा विचार माझ्या मनात येतच राहतो. मी स्वतःला तिच्यापासून नाही दूर ठेवू शकत. आणि एजंटचे हे सगळे विचार सुरू असतानाच लीला त्या ठिकाणी येते आणि म्हणते की अवघड आहे. त्यामुळे एजे घाबरूनच तिला विचारतात की काय म्हणालीस तू आणि का. तर लीला म्हणत असते की एजे, तुमच्याकडे बघूनच कळते की तुम्ही कशाचा तरी विचार करताय आणि तुमचा हा विचार थांबवणं खरंच अवघड काम आहे. आणि मग ती एजेंना म्हणू लागते की एजे, तुम्ही कशाला एवढा विचार करता. मला तर असं वाटतं ना, तुम्ही इतका विचार करता म्हणून जास्त खडूस दिसता. त्यावर एजे म्हणतात की लीला, शब्द जरा जपून वापर. तर लीला म्हणत असते की आता खडूसला खडूस नाही म्हणणार तर मग काय हिटलर म्हणणार का. आणि ते ऐकून एजे रागातच तिच्याकडे बघू लागतात. त्यामुळे लीला हसतच तिच्या सोफ्यावर जाऊन बसते. ती एजेंना म्हणत असते की एजे, मला असं वाटतं की तुम्ही इतका विचार करायची ना काही गरज नाही आहे. आणि मग ती पुढे असंही म्हणते की एजे, तुमची जास्त चिडचिड का होते ते मी तुम्हाला सांगू का. मात्र एजे म्हणतात की काही गरज नाही आहे. पण तरीही लीला काही गप्प बसत नाही. ती म्हणत असते की एजे, तुम्ही ना खूप जास्त विचार करता. तुम्ही इतका विचार नका करत जाऊ. तुम्ही एकदम ना शांत राहा, त्यामुळे मग तुमची चिडचिडसुद्धा होणार नाही. आणि मग त्यानंतर ती झोपी जाते. तर एजे तिच्याकडेच बघत असतात. लीला इतकं सगळं सहन करूनसुद्धा किती हसतमुख आहे याचंच त्यांना आश्चर्य वाटत असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.